खर तर सी ब्लॉक संघाचं खरंच मी आभार मानेल. या सीझनची सांगता जी इतकी सुंदर केली आहे. मला वाटतं काही दिवसांनीच गणपती आणि देवी होणार आहे, त्यामुळे हे पावसाळी क्रिकेट थांबेल. चला सामना सुरुवात. पकली बॉलिंग मार्क वरती, चांगला फटका, बॉलच्या काही क्लिअर दिसतोय आणि हा झेल झालाय. चांगला गडी बाद झालाय. ज्यांनी गेल्या पूर्ण मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती, असा मोठा मासा पकलीला मिळालाय. खरंच पूर्ण मोठी मॅच मध्ये गुस्सा निर्माण झालाय. चांगला टप्पा होता, चांगला गडी बाद केलाय. एक अनुभव पकलीचा काय तो त्यांनी दाखवलाय आपल्या संघाला. एक हाती त्यांनी घेऊन आलाय. मी बघतोय कालपासून तो अमित आणि पकली आउटच होत नाहीत. इतके चांगली फलंदाजी त्यांच्याकडून चालू आहे. बॉलिंग पण आहे ना. चांगला चेंडू, चांगला चेंडू, चांगला टप्पा, योग्य रीतीने हॅलो, थोड्याच वेळात इथे चांगला गडी बाद झाला. मोठा झटका, मोठा झटका. ओमकार शिवकर या सामन्यासाठी थोड्याच वेळात प्रमुख पाहुणे इथे उपस्थित राहणार आहेत. भारतीय नौदलाचे अभिमान महाराष्ट्र श्री स्वप्नील नरवडकर यांचा इथे उपस्थित राहणार आहेत. उत्कृष्ट असे बॉडी बिल्डिंगचे कोच आहेत ते इंडियन नेव्ही मध्ये. स्वप्नील नरवडकर, महाराष्ट्र श्री भारतीय नौदलाच्या सेवेत असणारे स्वप्नीलजी नरवडकर. चांगला फटका मयूराच्या बॅटीतून. मयूर हा एक चांगला खेळाडू आहे. आता मयूरला माहित आहे की आपल्या संघाला आपली गरज आहे, आणि जेव्हा जेव्हा गरज लागली आहे तेव्हा तेव्हा त्याने आपल्या संघासाठी एक उत्तम पारी खेळून गेलाय. आज त्याच्यावरती खरंच परीक्षा आहे. चांगला फटका सी ब्लॉकच्या दिशेने, पण झाडाला लागून अडलाय तो बॉल. जर तो बॉल थोडा 19-20 झाला असता तर नक्कीच बाउंड्रीच्या दिशेने गेला असता. टॅक्सी ए ब्लॉकच्या दिशेने जी टॅक्सी आलेली आहे. पंच ओव्हर स्कोर काय आला? एक ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 3. बदामवाडी संघ काहीसा अडचणीत दिसतोय. चांगले फलंदाज त्यांचे बाद झालेले आहेत. आता अमोल आणि मयूर यांच्यातही ताकद आहे. ही महत्वपूर्ण ओव्हर. खर तर एक चांगला फायटिंग स्कोर नेहमीच्या दिशेने या ओव्हर मधले प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. पण समोर सुभाष शिवगण यांसारखा अनुभवी अष्टपैलू खेळाडू आहे. नक्कीच ते आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. आता पाहण्यात खरंच मजा येईल. डिक्लेअर हलक्या पद्धतीचा चेंडू. नाव काय आपल्या या स्पर्धेसाठी जे प्रमुख पाहुणे लागले आहेत, इंडियन नेव्ही बॉडी बिल्डरचे विघ्नेश जी, तसेच महाराष्ट्र श्री स्वप्नील नरवडकर सर, तसेच इंडियन नेव्ही बॉडी बिल्डिंग कोच अरुण दास यांचं इथे आगमन झालंय. सी ब्लॉक मित्रमंडळ त्यांचं सहर्ष स्वागत करायला, टाळा वाजून कौतुक करायचं आहे. सगळ्या सरांचं इथे इंडियन नेव्ही तर्फे आपल्या या कामगार वस्तीत आज आलेले आहेत. आता फलंदाजीसाठी जे आलेले आहेत बदामवाडी संघाचे, ज्यांनी भारतभरात कबड्डीच्या जोरावरती आपलं नाव कमावलं व आपल्या आवाराचं चार बॉल 4 रन झालेले आहेत. 2 बॉल 2 बॉल 4 रन हो गया.
चांगला फटका, चांगला साईबाबाचं दर्शन. मी मगाशीच म्हटलं होतं, राजा शिवतरकर हे आमचे राजा काका, खरंच त्यांच्याकडे अनुभव दांडगा आहे. त्यांनी कबड्डीच्या जोरावरती पुऱ्या महाराष्ट्रात आपलं नाव जरी उंचावलं केलं असलं तरी ते फलंदाजही खूप चांगले आहेत. अनेक त्यांनी मॅची आपल्या संघासाठी जिंकवल्या आहेत. वाईट चेंडू, वाईट चेंडू. स्क्वेअर चेंडू. 2 बॉल बाकी आहेत. शेवटच्या षटकातले 2 बॉल बाकी आहेत. 7 वाईट आहे त्याचा. 7 ना, 7 रन शेवटचे निर्णायक 2 चेंडू. चांगला फटका, पण चेंडू खाली. एक अनुभवी खेळाडू आहे त्याच्या हातात, ही अनुभव त्यांनी त्याच्या कामी लावलाय आणि चांगला गडी बाद केलाय. शेवटचा चेंडू बाकी आहे. खर तर बडी संघाचं थोडस गणित चुकलं असं मला वाटेल, कारण की धावसंख्या खूप कमी झालेली आहे. बदामवाडी संघाला थोडं चिंतन करण्याची गरज आहे, पण हा क्रिकेट आहे. चांगला चेंडू आणि जेलबाद, जेलबाद. बदामवाडी संघाची जी दशा सुरुवातीला जी चालू झाली ती या शेवटपर्यंत. बरं दे. जरी हा स्कोर कमी वाटला, किती रन झालेत? 8 रन टोही नाही मोठलीबाई संघासाठी, पण बदामवाडीकडे एक चांगला गोलंदाज अमोलच्या स्वरूपात आहे, तर दुसरा गोलंदाज सागरच्या स्वरूपात आहे. अमोल सध्याच्या घडीचा मैदानातील सर्वात जलद गती गोलंदाज बोललात. मागच्याही सामन्याला नाव तर लिहून द्या, काय मोबाईल गेला आता. कमिटी कोण नाही आहे ना, तेव्हा काढतात ते बघ, काढतात ते बघ, काढते बघ, काढतात ते बघ. चला सामन्याला सुरुवात करा. अजून एक आपला अंतिम सामना खेळवायचा आहे आणि तो 3 ओव्हरचा खेळवण्यात जाणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर थोडा 2 ओव्हरचा, सॉरी चुकी दुरुस्ती, 2 ओव्हरचा खेळवला जाणार आहे. पण थोडं लवकर स्पीडअप करा बदामवाडी, स्पीडअप करा. मला माहित आहे हा सामना तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. या पूर्ण टुर्नामेंट मध्ये ज्यांनी सर्वोत्तम अशी फलंदाजी केली तो पकली आता बॅटिंग मार्क वरती आलाय. खर तर त्याच्यासाठी हे 8 रन खूप कमी वाटत असले, पण शेवटी क्रिकेट आहे. गोष्टी कधी बदलतील, कधी कलाट निघेल सांगता येत नाही. पण समोर तितकाच वेगवान आणि अनुभवी गोलंदाज म्हणजे अमोल. चला अशी सामन्याला सुरुवात करा. आपल्या जे आव्हानातील आत्ताचा सध्याच्या तारखेतला वेगवान गोलंदाज म्हणजे अमोल दरेकर. चांगला टप्पा, पण जातील ना, पण पकलीनीही चांगला संयमाने तो चेंडू खेळला. त्याला माहित आहे धावसंख्या छोटी आहे, जास्त रिस्क किंवा जास्त मोठे परिश्रम करायची गरज नाहीये. चांगला चेंडू, पण
घोषित धावसंख्या. खूप सुंदर अशी गोलंदाजी अमोलच्या माध्यमातून होते. पुढच्या 3 चेंडूमध्ये त्याला काहीतरी चमत्कार करावा लागेल आपल्या संघासाठी. पुढील चेंडू अमोलचा पकलियाला. तुझ्या जुगनूकडे किंवा दुसऱ्याला लावते ना. हॅलो, विनंती आहे रहिवाशांना कृपया कोणी मैदानातून अडथळा आणू नये. चांगला चेंडू आणि चेंडूच्या खाली फलंदाज आणि कॅच ड्रॉप. या कॅचचं महत्व खूप होतं. या कॅचचं महत्व पूर्ण बदलवडी संघाला माहित आहे. जर कदाचित हा झेल झाला असता तर या मॅचचं चित्र नक्कीच वेगळं झालं असतं. महत्वपूर्ण विकेट होता आणि हा बॉल डॉट झाला असता. कमी धावसंख्या आहे, एक एक बॉल महत्वाचा आहे, एक एक रन महत्वाचा आहे. आता वरुण देवाचंही आगमन झालेलं आहे हा सामना बघण्यासाठी. कदाचित जर पाऊस थोडा जोरात आला तर ही समीकरण बदलू शकतात आणि हेच सकाळपासून झालं असतं. हा ठीक आहे ठीक आहे, ओके ओके. थांबा, आवाज आवाज नका रे जास्त करू. ठीक आहे, मुलं आहेत आपलीच आहेत. पावसाच्या आत या फक्त एक आडोसा पकडा. बाकी प्लेयर लोकांनी खालीच राहा, कारण का हा अट्टाहासात त्याच्यासाठी गेलेला आहे. पावसाळी क्रिकेट टुर्नामेंट आहे. रबर बॉल क्रिकेट टुर्नामेंट म्हणजे पावसाळी रबर बॉल क्रिकेट टुर्नामेंट. पुढील निर्णायक 2 चेंडू. चांगला चेंडू, काय टप्पा होता, अति सुंदर असा वेग. अमोलला माहित आहे हा अजून एक महत्वाचा चेंडू टाकायचा आहे. जितके बॉल डॉट होतील तितक्या सामना लांबवर जाऊ शकतो. सुंदर असा टप्पा अमोल याचा. नक्कीच वरुण देवाचा आगमन झालेलं आहे. समीकरण इथे बदलू शकतात. पाऊस पडल्यावरती बॉल उसळी जास्त घेतो, स्पीड येतो. सामना आता नक्कीच रोमांचक होणार आहे. चांगला टप्पा आणि घोषित धावसंख्येच्या दिशेने 1 रन. 4 एक षटका अखेरीस धावसंख्या झाली 4. आता पुढील 5 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. पण बॉल लागेल, लक्ष द्या फक्त बाबू. आता कर्णधार कोणाच्या खांद्यावरती ही महत्वपूर्ण जबाबदारी देतो हे पाहण्यासारखे. आणि आता आमच्या आशेनुसारच आपल्याला इथे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेत ते इंडियन नेव्हीचे बॉडी बिल्डर विघ्नेश सर, ज्यांनी मिस्टर युनिव्हर्स मध्ये पार्टिसिपेट करून जो पारितोषिक पटकावलाय मिस्टर युनिव्हर्सचा, ते विघ्नेश सर. तसेच महाराष्ट्र श्री इंडियन नेव्हीचे अभिमान स्वप्नील नरवडकर सर, तसेच इंडियन नेव्ही बॉडी बिल्डिंगचे कोच अरुण दास सर. तिघांचाही खूप खूप आभार. आपण इकडे वेळात वेळ काढून इकडे आम्हाला आपला वेळात वेळ काढून इथे उपस्थिती राहिलात. खूप खूप आभार, धन्यवाद. चला, शेवटचा ओव्हर आहे. 5 चेंडूंमध्ये 4 धावांची आवश्यकता. आणि पाऊस आला आहे. महत्वाचे 4 चेंडू शेवटचे. चांगला फटका, पण एकाच धावेवरती जगत समाधान मानवलं. पण चिकी आणि रनआउट झालाय. ही क्रिकेट मधली आत्महत्याच म्हणता येईल. रनआउट. चांगला खेळाडू बाद झालाय. सॉरी सॉरी, चुकी दुरुस्ती, मला थोडं समोर आलं नाही. पंचाने निर्णय काय दिला? पंच आउट दिलाय. एक चांगला गडी बाद झालाय. आता 4 चेंडूत 3 रनाची आवश्यकता आहे. चार चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. आता पावसामुळे काहीशी समीकरण बदललेली दिसत आहेत. नक्कीच हा सामना एक रोमांचक होऊ शकतो. चांगला चेंडू, पण पकलियाचा संयमी अशी खेळी, 2 रन. आता हा सामना काहीसा मोटलीबाईच्या दिशेने झुकला आहे. पकलीची जी सोडलेली झेल किती महत्वाची होती.
आणि हा सामना मोटलीबाई यांनी जिंकलेला आहे आणि फायनल मध्ये यांचं पुन्हा पदार्पण गेल्या कालच्या दिवसात जे दोन बलाढ्य संघ फायनल मध्ये धडक दिली होती तेच बलाढ्य संघ आज पुन्हा आमने सामने आहेत. कालच्या ह्याच्यामध्ये बदामोट कालच्या